तब्येत खूप चांगली आहे. ऑपरेशन झालं नाही अजून. हे हात थोडासा रेस्ट केला. ॲक्च्युली इथं फ्रॅक्चर झालं आहे रिस्टच्या बोनला आणि एक 3 फ्रॅक्चर आहेत छोटे छोटे आणि उद्या सर्जरी करायची आहे. फक्त प्लास्टरवरती होणार नाही आहे. बिग बॉसच्या घरामध्ये पण तोच प्लॅन चालला होता की प्लास्टर करता येत असेल तर मला पुढं अजून कंटिन्यू करायचं. पण बॅडलक माझं ते मला करता नाही आलं. या 3 वीकमध्ये मी होईल रिकवर, म्हणजे बऱ्यापैकी त्याची रिपेअर जी असेल ती चालू होईल. बऱ्याच अर्ध्या लोकांची इच्छा होती की जायला नाही पाहिजे, अर्ध्या लोकांची इच्छा होती की गेलं पाहिजे. पण त्यामध्ये काही माझे खूप जवळचे होते, जसे माझी बायको, ती सगळ्यात जास्त इच्छा होती की मी गेलं पाहिजे. आणि अजून 2 माझे मित्र, एक अनिकेत होता, रोहित होता आणि बरेच जवळचे लोक की त्यांना पण वाटत होतं की मी गेलो पाहिजे. आणि बिग बॉसच्या टीमची पण इच्छा होती की मी यावं तिकडं म्हणून. सो या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याच वेळेस मी जास्ती दुसऱ्यांचा विचार करत नाही तर माझ्या तब्येतीच्या अगेन्स्ट. पण या ठिकाणी मी तो विचार केला कारण मला तिथे फाईट करायला जायचं नव्हतं किंवा कोणाला भांडायला जायचं नव्हतं आणि एक्सपिरियन्स पण घ्यायचा होता. सो बऱ्याच लोकांची इच्छा होती, सो मला जावं लागलं तिकडे. आणि हा ॲक्सिडेंट आहे, सो हे काही स्क्रिप्टेड नाही आहे. बऱ्याच लोकांनी असं समजलं होतं की मी 3 वीकसाठी गेलो आहे, 3 वीकचं कॉन्ट्रॅक्ट. असं बिलकुल नव्हतं. ते अभिजितनं तुमच्या डोक्यात टाकलं, अभिजित सावंत, की मी 3 वीकसाठी जातोय किंवा असं नव्हतं बिलकुल. माझं त्याला म्हणणं एकच होतं की हे 2-3 वीक तर मला चेक करायला जातील. जसा बाहेर आहे मी तसाच आत राहायचा ट्राय करतोय. आणि तुम्ही बघितलं असेल की मी जातानाच बोललो होतो की मी ज्यावेळेस एखादा गरीब असेल, गरीब म्हणण्यापेक्षा म्हणजे पैशाकडून नाही, की एखाद्याला खरंच गरज आहे कोणाच्या सपोर्टची आणि त्याला मिळत नाही आहे, तर अशाच्यामध्ये मी 100% राहील. तुम्ही बघितलं असेल की अरबाज नेहमी अभिजितच्या आणि बाकीच्या अंगावर जायचा. सो त्यावेळेस त्याला भांडण्यासाठी नाही तर त्याला अडवण्यासाठी मध्ये की तू अशा लोकांच्या अंगावर धावून कशाला जातो ॲग्रेसिव्ह होऊन, काय तुला ॲग्रेशन काढायचं असेल ना तर माझ्यावर काढ. आणि दुसरी गोष्ट काय की माझ्या मागं जे बॅक बिचिंग करतात हे पण मला समजेल 2-3 वीकमध्ये. सो ज्यावेळी मला हे समजेल ना त्यावेळी मला मग काही गोष्टी बदलायला लागतील. पण माझं मेन टार्गेट हेच होतं की बाहेर जसं मी सगळ्यांच्यावर राहतो, माझ्या फॅमिलीत राहतो, तसंच मला बिग बॉसच्या फॅमिलीत राहायचं होतं. कारण ती पण एक फॅमिली आहे. आणि आतल्या बऱ्याच लोकांना 90% नाही 100% लोकांना हे कळत नाही आहे की बिग बॉस हे घर आहे आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या फॅमिलीतली माणसं येतात आणि त्यांना फॅमिलीसारखं राहायचं असतं. सो बिग बॉस 8 दिवस चालतं, त्यातले 2 दिवस टास्कचे असतात. तर आतमध्ये गेल्यानंतर मला समजलं की हे लोक फक्त टास्कच डोक्यात ठेवतात आणि टास्क आला तर भांडायचं. आणि ए टीम आणि बी टीम झाली होती, तर बी टीम थोडी वीक होती. सो ज्यावेळी मला पाठवलं आतमध्ये, ठीक आहे, तर मला ज्यावेळी पाठवलं आतमध्ये त्यावेळेस यांना बी टीमला वाटलं की मला तिथं अरबाजशी भांडायला पाठवलं. तर असं बिलकुल नव्हतं, कारण माझं ते टार्गेटच नव्हतं भांडणं. हां, पण असं नव्हतं की मला भांडायचं नव्हतं. ज्यावेळी टास्क होता त्यावेळी 2 टास्क केले मी आतापर्यंत. 2 टास्कमध्ये मी माझे 100% दिलं. पण माझे टीम मेंबर जे होते त्या लोकांनी त्यांचं 100% दिलं नाही. जसं पहिला तो सॅकचा इव्हेंट होता, त्यामध्ये मला डायरेक्ट पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला अरबाजशी लढायला पाठवलंय, तर तुम्ही त्याला डायरेक्ट धरा आणि बाजूला व्हा. ती गोष्ट मी केली. पण इकडच्यानी बाकीची कामं केलीच नाहीत. नंतर मला ब्लेम केलं की तुम्ही इकडे यायला पाहिजे होतं अरबाजला सोडून. आता दोन्ही गोष्टी एकदम करणं पॉसिबल नव्हतं. त्यात मला सांगितलं की तुम्ही त्याला पाठवून ओढा, त्याची बॅग ओढा किंवा त्याला शर्ट ओढा. तर ह्या जमणं मला पॉसिबल नव्हतं गोष्टी. कारण मग ह्याच गोष्टीमुळे ह्या लोकांना बऱ्याच वेळेस भाऊच्या धक्क्यावरती शिवाय बसल्या होत्या. आणि मला असं वाटलं की ह्यांचा प्लॅन तोच असेल. नंतर दुसऱ्या टास्कमध्ये पण सेम त्याने केलं की तुम्ही बाकी काय करू नका, अरबाजच्या मागे लागा. म्हणजे मी काय अरबाजशी भांडायला तिथं आलो का? अरबाज सोडून दुसरा कोणी असतं ना तरी पण मी हेच केलं असतं. सो माझं टार्गेट जे होतं की त्याच्या अपोज थांबणं. ऑब्व्हियसली ज्यावेळेस टास्क किंवा खरोखर तो भांडत असेल तर त्यावेळी मी केलंय. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की मी त्या गोष्टी केल्या ते. आणि टार्गेट एवढंच होतं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला फाईट करणं आणि जमल तेवढं त्याला तिथून इलिमिनेट करणं. आणि मला वाटतं की ते कदाचित आज होऊन जाईल, कारण त्याचा गेम सगळ्यांना दिसलाय आणि मला पण दिसलाय. सो त्यांचं आज जे चाललं होतं त्यांना मी स्पष्टपणे बऱ्याच वेळा सांगितलं, ते दाखवलं नाही आपल्याला सगळ्यांना, की हा जो गेम आहे तो फक्त गेम म्हणून बघू नका, एक फॅमिली म्हणून बघा. आणि फॅमिलीमध्ये भांडण होतात, शिव्या घालतात, पण आपले जे मोठे असतात त्यांना प्रत्येक वेळी रिस्पेक्ट दिला जातो. सो तुझे रिस्पेक्ट जी आहे ते रिस्पेक्ट तुला लोकांशी ठेवणं गरजेचं आहे.
जर वर्षाचे असतील पॅडीदात असतील तर यामध्ये मी वर्षातांना कधीच उलटं बोललेलं नाही, तुम्ही बघितलं असेल. आणि पॅडीदादांनी ज्यावेळेस मी शेवटच्या टास्कला त्यांच्याकडे बॉल फेकला, ते अंड फेकलं, त्यावेळी त्यांच्या हातात येऊन पण त्यांच्याकडून ते खाली पडलं आणि त्यानंतर त्यांना ते त्या बुट्टीमध्ये ठेवता नाही आलं. आता यासाठी मी भांडण करू शकलो असतो, त्यांच्या अंगावर जाऊ शकलो असतो की तुम्हाला धरता येत नाही का बॉल, तुम्हाला एवढा मी तुमच्या हातात दिला तर तुम्ही ते केलं नाही काही काम. पण अशा गोष्टी ज्या आहेत ह्या मला जमत नव्हत्या, की समजा मुद्दाम कोण करत नाही आहे, मुद्दाम कोणाला ते फेकायचं नसतं गोष्टी. सो ह्या गोष्टी करता करता ज्यावेळेस दोन स्ट्रॉंग माणसं एकमेका समोर येतात, अरबाज वीक नाही, स्ट्रॉंग पर्सन, ज्यावेळेस दोन स्ट्रॉंग माणसं समोर येतात त्यावेळी ते त्यांची पूर्ण ताकद लावतात. पण एका स्ट्रॉंगच्या समोर एखादा वीक गेला तर स्ट्रॉंग माणसाला जास्त टेन्शन असतं, कारण त्यांना पुढच्या माणसाला इंजुरी पण द्यायची नसते. ते व्हिडिओमध्ये हे असल्यामुळे ते लेफ्ट हँड उजवा दिसतोय, फ्रंट कॅमेरा. हा मग मी तेच नाही, व्हिडिओ असल्यामुळे हा माझा डावा हात आहे, मला दिसत उजवा. वेट आय शो यू. सगळे म्हणतात की इट इज स्क्रिप्टेड आणि तुमचा लेफ्ट हँड होता तर तो राईट कसा झाला. त्यांच्यासाठी एवढंच आहे की लाईव्ह आपण हे कर, मी उलट करतो. लाईव्ह आपण असं जातो, लाईव्ह आपण फ्रंट कॅमेराने जातो आणि सर ऑफकोर्स इल फेस टू सी ऑल द क्वेश्चन्स. त्यांना सगळे क्वेश्चन्स वाचायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी खोट्या नसतात. मी तर हॉस्पिटलमध्ये बसलोय आणि मला इथं फ्रॅक्चर झालंय, तर मी आजच्या 2 दिवसामध्ये मला फक्त स्वेलिंग कमी होण्यासाठी एक जनरल एक नॉर्मल प्लॅस्टर केलंय आणि उद्या माझं हे ना आपलं एक्सरे दाखवणं. खूप आतापर्यंत खूप कमेंट त्यांना हे कळत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला फॉलो करताय, तुम्हाला हे माझ्यासाठी तुम्ही बोलत असाल, पण हे सगळे रिपोर्ट्स आहेत माझे. जवळजवळ 15 कमेंट आलेत सर की तुमचा लेफ्ट हँड होता आणि राईट हँड दिसतोय, पण कॅमेरा फेस लाईव्ह जाताना कसा असतो. ह्या ठिकाणी ते ब्रेक झालंय आणि हे बोन माझं सरकलं इकडे. फोटो टाकण्यासाठी तर ह्या मी फोटो नाही टाकेनच मी. आणि असल्या गोष्टी चुकीच्या करून त्या शोसाठी मला वाटत नाही की मी करेल किंवा कुठल्याही शोचे माणसं करतील. एक आहे की शो स्क्रिप्टेड नाही आहे आणि शोचे जे ओनर आहेत किंवा जे काही स्पॉन्सर आहेत त्यांनी सांगितले की तुमचा जो काही एक्सपेन्स आहे तो आमच्या घरात झालाय आणि तो आम्हीच कम्प्लीट करणार आहे. सो त्यांच्याकडून मी हॉस्पिटलमध्ये आलो. हॉस्पिटलचं नाव मी एक्सपोज करत नाही आहे, बऱ्याच लोकांनी ओळखलं पण असेल, पण तिथं भेटणं अलाउड नाही आहे सगळ्यांना, कारण टाइम फिक्स आहे एवढ्यासाठीच. सो हा एक्सरे आहे माझा, एक्सरे आहे माझ्या ह्या डाव्या हाताचा. आणि तो तुम्हाला का राईट हँड वाटत होता, बिकॉज फ्रंट कॅमेराने बोलत होते सर. ऑब्व्हियस लाईव्ह आपण फ्रंट कॅमेराने जातो. त्याशिवाय मी तुमच्या कॉमेंट कशा वाचतो. राईट. तर मला फक्त मग इंटरव्ह्यू देता येईल ना एखाद्याला. 15 कमेंट आले होते. सो हा आहे बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा. मला एक फायदा झाला की तुम्हाला लक्षात येतं की जग तुमच्यामुळे चालत नाहीये. बऱ्याच लोकांना असं वाटतं, असं मला पण असं वाटायचं की माझ्यामुळं ज्या त्या न्यूज आहेत किंवा ज्या माझ्या गोष्टी आहेत, माझा बिझनेस आहे चालतो, पण असं नसतं. बिझनेस हा सगळ्यांच्यावर मिळून चालतो. आणि मला हे त्या 2 वीकमध्ये समजलं. तर आतले जे 8 वीक माणसं थांबली त्यांची हालत काय झाली असेल हे मला त्यावेळी कळालं तिथं. सो आता मी ठीक आहे असं म्हणू शकत नाही आहे, पेन एवढे बेअर करू शकतो मी. बरेच लोक जे म्हणतात की बॉडी बिल्डरच्या गोष्टी आहेत, तर तिथं बॉडी बिल्डर आणि एक ॲथलीट किंवा एक जनरल माणूस ह्यांच्यात सगळ्यांच्यात खूप फरक असतो. बॉडी बिल्डरचं काम असतं की तुमचे मसल्स डेव्हलप करणं आणि स्टेजवरती शो करणं. सो हे करता करता असं नसतं की आम्हाला ताकद नाही आहे, पण मोस्टली काय असतं की ज्यावेळेस तुमच्या मसल्समध्ये ज्यावेळेस तुम्हाला मसल जास्त असतात आणि तुम्ही जास्ती पूल करता एखाद्या सेम ताकदीच्या लोकांना, तर तुम्हाला पूल करताना तुम्ही मला एकट्यालाच बघितलं असेल, पण पूल करताना अरबाजने माझ्या अजून टीमच्या 2 लोकांना पकडलं होतं आणि ते तिघांना मी पूल करत होतो दोन्ही वेळेस. त्यामुळे कसं आहे की अरबाजचं वजन 100 किलो आणि बाकीयांचं दोघांचे मिळून जर 70-80 किलो असेल तर 180 kg वेट मला पूल करायला लागत होतं. त्यामुळं माझ्या बॅकला पण थोडं टेअर झाला. बॅकची इंजुरी मसलची लगेच कव्हर होते, पण बोन, बॉडी बिल्डरचे बोन आणि जनरल माणसाचे बोन हे सेम असतात. सो बोनला कुठलाही व्यक्ती काही करू शकत नाहीये. मसलच्या म्हणजे माझ्या इंजुरी असतील ते रिकव्हर होतात इमिजिएट, कारण आम्ही बॉडी बिल्डर आहोत. आमचा डायट चांगला असतो, आमची रिकव्हरी खूप फास्ट होते मसलची. पण बोनची जी कंडिशन असते ती सगळ्यांची तुमची आणि माझी सेम असते. सो बोन तुटणं हे मीच माझ्या हातावरती पडलो तो बॉल घेताना, त्यामुळे तो बोन तुटलाय. सो नॉट बिकॉज ऑफ
एनी अदर पर्सन. मला कोणी ढकललं नाही किंवा काय नाही आहे. सो कोणाला एक्सपेरिमेंट करत नाही आहे. पण ही रियालिटी आहे की मी जे जपत होतो स्वतःला किंवा मी आतल्या लोकांना पण सांगितलं की गेम खेळताना असा विचार करू नका की हा तुमचा शेवटचा गेम आहे. तुमच्या लाईफमधला हा एक पार्ट आहे आणि या पार्टमधला तुम्हाला असंच पद्धतीनं सेव्ह केलं पाहिजे की याचा इम्पॅक्ट तुमच्या पुढच्या लाईफवर झाला नाही पाहिजे. आता ही एक गोष्ट बरी आहे की मी आता कॉम्पिटिशन करत नाहीये. सो मला याचा एवढा फरक पडणार नाही कारण मी माझा मेंटेन करण्यासाठी आता पण मी लाईट वेटनेच वर्कआउट करतो. सो मला याचा फरक पडत नाहीये. पण समजा हीच कंडिशन अरबाची झाली असती तर अरबाचं सगळं करिअर आत्ताच्या कंडिशनला स्टॉप झालं असतं. कारण त्याचं जे करिअर आहे किंवा कुठल्याही एका माणसाचं जे करिअर असतं ते त्याच्या बिगिनिंगमध्ये त्याच्या बॉडीवर डिपेंड असतं, त्याच्या इंजुरीवर डिपेंड असतं. जर इंजुरी लवकर झाल्या तर तुम्हाला तुमचं पुढचं करिअर करता येत नाही. सो परत जायचं. जर 2 वीकमध्ये मला रिकव्हरी भेटली आणि शो पुढं चालला तर नक्कीच मला परत आत घेतील ते जर माझी गरज वाटली तर. कारण इंजुरी रिकव्हरी असती माझी फक्त प्लॅस्टर असतं तर 100% झालं असतं. जसं अभिजितला इंजुरी झाली होती. सो मोस्टली माझा काय प्लॅन चालला होता की ताकद जी आहे ती तुमची एक्स्ट्रा वापरा. बाकी ठिकाणी तिथले गेम हे डोक्याने खेळायची गेम आहेत. कारण बिग बॉस हा एवढा मोठा इव्हेंट आहे, 50 देशात चालतो. त्यांना असं कधीच वाटत नाही की आपल्या इथं जे लोक येतात फॅमिली मेंबर म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची इजा किंवा इंजुरी व्हावी. सो डोकं लावून जर केलं असतं तर ह्या दोन्ही इव्हेंटमध्ये आम्ही 100% आमचं टार्गेट कंप्लीट केलं असतं. पण जी बी टीम आहे अतिशय कन्फ्युज्ड आहे. त्यांना ऍक्च्युली कळतच नाही की काय करायचंय. ए टीममध्ये आता 2च माणसं आहेत. त्यांच्यात असं होतं की तू किंवा मी. पण बी टीममध्ये 8 माणसं आहेत. ह्या 8 माणसांच्या मध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मीच झालं पाहिजे. सो हे त्यांचं जे प्लॅनिंग होतं आपण असणं आणि सगळ्यांचं एकत्र फक्त घोळका असणं. घोळक्यामध्ये असं वाटतं की मी पुढे गेला पाहिजे. पण जर तुमची टीम असेल तर तुमच्या टीमला पुढे जाणं गरजेचं आहे. फायनल्सपर्यंत जाणं पाहिजे. फायनलमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही हा विचार करू शकता की आपण आता इंडिव्हिज्युअल खेळू म्हणून. पण टीममध्ये खेळताना तुम्ही काय करता की तिथं खेळताना सांगता की टीममध्ये खेळतोय पण खेळता इंडिव्हिज्युअल. आणि त्यामुळे अशी गोष्ट होते. जर त्या कंडिशनला पॅडी भाऊंनी तो बॉल झेलला असता आणि त्या अरबाजच्या घरट्यात टाकला असता तर अरबाज कालच बाहेर पडला असता कॅप्टन्सीमधून. आणि हे सगळ्यांनी विसरलं की आत्ता जे इलिमिनेशन राऊंडमध्ये आहेत त्या सगळ्यांना मी एकट्याने इलिमिनेट केले. शेवटच्या राऊंडला जर मी सूरजला बीट करून ती बंदूक घेऊन माझ्या चौकोनात नसता आलो तर आत्ताची कंडिशन आम्ही सगळे नॉमिनेट झालो असतो. त्या गोष्टीचे कुणीही काही बोलले नाही. दुसरी गोष्ट कसं असतं की सूरजशी खेळताना मला काळजी घ्यायला लागत होती कारण सूरजला मी लहान भावाप्रमाणे होतो. जर सूरजला फक्त जिंकायचं म्हणून मला खेळायचं असतं तर मी फरफडत किंवा ह्या गोष्टी केल्या असत्या. सूरजमध्ये ताकद खूप चांगली आहे. परत तो विचार करत नाही की त्याला किती लागेल. त्यामुळे त्याला पण 2-3 इंजुरी झाल्यात. सो मला तो गेम खेळताना अरबाज असता तर मला 100% फुल फोर्सने करावं लागलं असतं. सूरजच्या वेळेस मला 90% 10% माझी ताकद सावरूनच खेळावं लागलं. कारण जर त्याच्या अगेन्स्ट मी फुल ताकदीने खेळलो असतो कदाचित त्याला पण इंजुरी झाली असती. सो मला ते पण बघावं लागत होतं. आणि समजा सूरज स्ट्रॉंग होता त्यानं ते बंदूक घेऊन त्या चौकात गेला असता तर तुम्ही सगळे मला असं बोलले असतं. परत टीमची माणसं तर 100% आहेतच बोलायला. सो हा एवढा सगळा विचार करला तर टाइम खूप कमी असतो आणि तुम्ही जे बघता ते 24 तासातला फक्त 1 तास बघता.